पेबल्स मराठी. राजा आणि 3 राजकुमार. एकेकाळी एक राजा होता. राजाचा खूप मोठा आणि सुंदर राजवाडा होता. राजाला जय, विजय आणि अजय नावाची 3 मुलं होती. राजाला मुलांची पात्रता बघायची होती. त्याने 3ही मुलांना दरबारात हजर राहायला सांगितले आणि तो मुलांना म्हणाला, आज मी तुमची परीक्षा घेणार आहे आणि जो या परीक्षेत पास होईल तोच माझ्या सिंहासनाचा वारसदार असेल. हे ऐकून 3ही मुलं अतिशय उत्सुक झाली. दरबारात जमलेली प्रजा देखील परीक्षेची वाट बघू लागली. राजा त्यांना म्हणाला, तुम्हाला ही पूर्ण खोली कशाने तरी भरायची आहे. जयने हिरे आणून अर्धी खोली भरली. विजयने कापूस आणून खोली भरण्याचा प्रयत्न केला, पण तोही पुरेसा नव्हता. त्यानंतर अजय एक दिवा घेऊन आला आणि त्याने तो दिवा खोलीच्या मधोमध ठेवला आणि बघताच संपूर्ण खोली दिव्याच्या प्रकाशाने भरून निघाली. हे बघताच सर्वजण चकित झाले. हे बघून जय आणि विजय खजील झाले. राजाला खूप आनंद झाला आणि त्याने अजयला आपले वारसदार घोषित केले. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण शिकलो की माणसाची हुशारी त्याच्या कृतीतून व्यक्त होते. शेतकरी आणि गाय. एका गावात श्याम नावाचा एक शेतकरी राहायचा. त्याच्याकडे एक गाय होती जी रोज भरभरून दूध द्यायची. पण एकदा गाय आजारी पडली आणि तिने दूध देणं बंद केलं. मग श्यामने तिला हाकलून दिलं. शेतकऱ्याला आता आपली गरज नाही असा विचार करून ती बिचारी गाय तिथनं निघाली. वाटेत चालता चालता ती गाय पडली. तेव्हा राम नावाच्या एका शेतकऱ्याने तिला आपल्या घरी आणलं. त्याने तिची खूप काळजी घेतली आणि थोड्याच दिवसात ती गाय बरी झाली आणि तिने एका गोंडस वासराला जन्म दिला आणि ती परत दूध देऊ लागली. राम गाय आणि वासराची खूप काळजी घेऊ लागला. गाईचे दूध विकून राम श्रीमंत झाला. ही गोष्ट श्यामला कळताच तो रामच्या घरी आला आणि त्याच्याशी भांडू लागला. पण रामने गाय परत देण्यास नकार दिला. श्याम म्हणाला, मी तुझी तक्रार करीन. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव जमा झालं. सरपंच म्हणाले, आता ह्या गाईलाच ठरवू द्या की तिला कोणाकडे राहायचं आहे. त्यांनी गाईला दोघांच्या मधोमध उभं केलं. तेव्हा गाय रामकडे गेली आणि त्याचा हात चाटू लागली, कारण गाईला श्यामचा स्वार्थीपणा आणि रामचा चांगुलपणा कळला होता. सरपंचांनी गाईला रामच्या स्वाधीन केलं. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण शिकलो, चांगुलपणाने आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो. निरागस मुलं. एका गावात अंजू आणि मोना नावाच्या 2 मैत्रिणी राहायच्या. सणासुदीचे दिवस होते म्हणून दोघींनीही सुंदर नवीन कपडे घातले होते. गावात नुकताच पाऊस पडला होता. ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. खेळता खेळता अंजूने मोनावर पाणी उडवलं आणि मोनाचा नवीन फ्रॉक खराब झाला. मोना फ्रॉक साफ करत होती तेवढ्यात तिची आई आली आणि मोनावर रागावू लागली. मोना म्हणाली, आई, अंजूने पाणी उडवलं. मोनाच्या आईने अंजूला एक धपाटा घातला. अंजू बिचारी रडू लागली. तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली. तिला विचारते, का ग, तू का रडतेस? अंजू म्हणाली, मोनाच्या आईने मारलं. अंजूची आई आणि मोनाची आई जोरजोरात भांडू लागल्या. गावातील इतर बायकाही त्यांच्यात सामील झाल्या. बघता बघता पुरुष मंडळीही त्यांच्यात उतरली. हे पाहून अंजूची आजी बाहेर आली. तिने भांडण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. या सगळ्या गडबडीत अंजू आणि मोना आपलं भांडण विसरल्या आणि दूर जाऊन परत खेळायला लागल्या. ते पाहून आजी म्हणाली, त्या बिचाऱ्या निरागस मुलींना बघा, त्या सगळं काही विसरून परत खेळायला लागल्या. त्यांच्याकडून काहीतरी शिका. हे पाहून मोठ्यांना त्यांच्या वागण्याची लाज वाटली. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की लहान मुलं अतिशय निरागस असतात. झाडं आणि सिंह. एका जंगलात खूप झाडं होती. त्या जंगलात सिंह आणि इतर प्राणीही राहायचे. त्या जंगलातील 2 झाडं एकमेकांचे जवळचे मित्र होते. सिंह जंगलातील लहान जनावरांना मारून आपलं पोट भरायचा आणि त्याने खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसाला खूप वास यायचा.
आणि तो वास पूर्ण जंगलात पसरायचा. त्यामुळे ती दोन मित्र असलेली झाडं खूप वैतागली होती. पहिलं झाड म्हणालं, या सिंहांनी जंगलात खूप उच्छाद मांडलाय, किती घाण करतात. दुसरं झाड बोललं, हो रे, तू अगदी बरोबर बोलतोय, आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा पहिलं झाड म्हणालं, हो, आपण एक काम करूया, या सिंहांना जंगलातून हुसकून काढूया. एक म्हातारं झाड त्या दोघांचं बोलणं ऐकत होतं. ते म्हणालं, जर का तुम्ही सिंहांना हकलून टाकलं तर जंगलात लाकूड तोडे येतील आणि ते आपल्याला कापून टाकतील. पण त्या दोघांना ह्याचा काहीच फरक पडला नाही आणि त्यांनी सिंहांना हकलण्याचं ठरवलं. त्या दोघा मित्रांनी जोरजोरात हलायला सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्याने हसू लागले. त्यांच्या त्या हलण्याने आणि त्या आवाजाने पूर्ण जंगल हादरलं. ते म्हातारं झाड म्हणालं, हे लगेच थांबवा. पण ते दोघं मित्र काही ऐकत नव्हते. त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी घाबरले. सिंह म्हणाला, काहीतरी गडबड आहे, चला सगळ्यांनी लवकर पळा. आणि जंगलातील सगळे प्राणी तिथनं पळून गेले. ते दोघं मित्र म्हणाले, चला आता आपण सुखाने राहू आणि मोकळा श्वास घेऊ. पण त्यांचा आनंद काही जास्त दिवस टिकला नाही. जंगलात सिंह नाही हे कळताच तिकडे लाकूड तोडे आले आणि त्यांनी सगळी झाडं कापायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात त्या दोन मित्रांचाही बळी गेला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की मोठ्यांना अनुभव असतो, म्हणून त्यांचं बोलणं नेहमी ऐकायचं. मूर्ख मासे आणि हुशार मगर. एका तळ्यात खूप सुंदर आणि रंगीबिरंगी मासे राहायचे, पण ते मासे कधीही कोणाचं ऐकत नसत. त्याच तळ्यात एक मगर राहायची. ती नेहमी माशांना समजवायची की उद्धटपणे वागू नका, त्यात तुमचंच नुकसान आहे. पण ते मासे कधीच तिचं ऐकत नसत. ते म्हणायचे, ही बघा आलीये आम्हाला शिकवायला. एक दिवस मगर तळ्याकाठी विश्रांती करत होती. तेवढ्यात तिथे दोन कोळी आले. पहिला म्हणाला, अरे हे बघ, या तळ्यात किती मासे आहेत, आपण उद्याच जाळे घेऊन येऊ. दुसरा म्हणाला, अरे हो, मला नवल वाटतंय, आपण आजपर्यंत हे तळ का नाही पाहिलं. मगरीने त्या दोघांचं बोलणं ऐकलं. ती लगेच माशांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही लगेच या जागेपासून लांब जा, उद्या दोन कोळी तुम्हाला पकडायला जाळं घेऊन येणार आहेत. त्यावर मासे म्हणाले, खूप लोकांनी आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केलाय, पण ते कधी सफल झाले नाही, त्यामुळे तू आमची चिंता करू नकोस, स्वतःचं बघ. दुसऱ्या दिवशी ते कोळी परत आले. त्यांनी आपलं जाळं पाण्यात टाकलं. ते जाळं आकाराने खूप मोठं होतं. सगळे मासे त्यात अडकले. माशांना आपली चूक लक्षात आली. तेव्हा एक मासा म्हणाला, आपण मगरीचं बोलणं ऐकायला हवं होतं, ती आपली मदतच करत होती. कोळ्यांनी मासे बाजारात नेऊन चांगल्या किमतीत विकले. मूर्ख मासे अति शहाणपणामुळे आपल्या जीवाला मुकले. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की उद्धटपणा आणि अतिशहाणपणा आपलाच घात करतो. आईचे प्रेम. थॉमस एडिसनची गोष्ट. एक दिवस थॉमस एडिसन शाळेतून घरी परत आला आणि आईला म्हणाला, माझ्या बाईंनी हा कागद खास तुझ्यासाठी दिला आहे. त्याच्या आईने ते पत्र वाचलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणाली, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, ही शाळा त्याच्यासाठी खूप लहान आहे आणि आमचे शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचा घरीच अभ्यास घ्या. बरीच वर्ष निघून गेली. आता एडिसन एक मोठा शास्त्रज्ञ झाला होता. त्याची आई मरण पावली होती. असंच एकदा घर साफ करत असताना एडिसनला त्याच्या बाईंनी आईला दिलेलं पत्र सापडलं. त्याने ते पत्र वाचलं. त्यात लिहिलं होतं, तुमचा मुलगा मानसिक रुग्ण आहे, आम्ही त्याला शाळेत घेऊ शकत नाही. ते पत्र वाचून एडिसनला धक्का बसला. त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्याने आपल्या डायरीत लिहिलं, थॉमस एडिसन एक मानसिक रुग्ण होता, पण त्याच्या आईने त्याला जगातील एक नामवंत शास्त्रज्ञ बनवलं. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण शिकलो की आईचं प्रेम आणि तिचा आत्मविश्वास मुलाचं आयुष्य बदलू शकतं. मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल? एका शहरात खूप उंदीर राहायचे. ते हसत खेळत जगायचे. पण एक दिवस त्यांच्या शहरात एक मांजर आली. मांजर शहरात आल्यामुळे ते उंदीर खूप घाबरले आणि त्यांची झोपच उडाली. सगळे उंदीर एकत्र जमले आणि विचार करू लागले
की आता ह्या मांजरीपासून आपण स्वतःचं रक्षण कसं करायचं. तेव्हा एक छोटा उंदीर म्हणाला, आपण एक काम करू, आपण ह्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधू, म्हणजे ती घंटा वाजली की आपल्याला कळेल मांजर येत आहे आणि आपण तिथनं पळून जाऊ. सगळ्या उंदरांना त्या छोट्या उंदराची कल्पना पटली. पण तेवढ्यात एक म्हातारा उंदीर म्हणाला, अरे बाळांनो, पण त्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. सगळे उंदीर एकमेकांकडे बघू लागले. तेव्हा तो म्हातारा उंदीर त्या लहान उंदराला म्हणाला, अरे ही तुझीच कल्पना आहे ना, मग त्या मांजरीच्या गळ्यात घंटा तूच बांध. तो लहान उंदीर घाबरला आणि म्हणाला, नाही नाही, मी चुकलो, मी त्या मांजरीच्या गळ्यात घंटा नाही बांधू शकत. आता सगळ्या उंदरांना कळलं की तो म्हातारा उंदीर काय सांगायचा प्रयत्न करत होता. तो म्हातारा उंदीर लहान उंदराला म्हणाला की यापुढे कुठलीही कल्पना मांडताना थोडा विचार कर. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी बोलण्यापूर्वी थोडा विचार करावा. पेबल्स मराठी.